आणि आज मी माझ्या अध्यक्षांनी निवड झाल्यानंतर मी सिनियर उपाध्यक्षाची एक पोस्ट असते, 4 उपाध्यक्षांच्या असतात, जॉईंट सेक्रेटरी, अशा वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या पोस्ट असतात. तर त्याच्यात सिनियर उपाध्यक्ष म्हणून मुरलीधरजी मोहोळ केंद्रीय राज्यमंत्री यांची आम्ही सगळ्यांनी मिळून एकमताने निवड केलेली आहे. आणि बाकीच्या पण निवड आम्ही केलेल्या आहेत, परंतु ते उद्याच्याला थोडंसं काही निवडीच्याबद्दल आम्हाला मुख्यमंत्री महोदयांशी पण चर्चा करायची. त्यांच्याशी बोलणं झालं. ते म्हणाले की तुम्ही माझ्याशी उद्याच्याला चर्चा करा आणि त्याच्यातून खेळाला अधिक महत्त्व देण्याच्या दृष्टिकोनातनं, खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टिकोनातनं, संघटनेला येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातनं क्रीडा विभागाचं संपूर्ण सहकार्य घेऊन आज पण काही सूचना केल्या. त्याचं पण नोंद हे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे साहेबांनी घेतलेली आहे. आणि निधीच्याही संदर्भामध्ये त्यांच्या काही सूचना आल्या. वेगवेगळे 8 आपले विभाग आहेत, त्या 8 विभागामध्ये विभागीय क्रीडा संकुलने इन्क्लुडिंग बालेवाडी, तर त्याच्याबद्दल पण काही बाबी खेळाडूंच्या दृष्टिकोनातनं करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे उद्याच्या 4 वर्षाच्या करता खेळ आणि खेळाडूंचं प्रतिनिधित्व करत असणाऱ्या मान्यवरांना अधिकचं महत्त्व देऊन, वेटेज देऊन आम्ही ही 29 लोकांची यादी आज जाहीर केलेली आहे. आणि तशाच पद्धतीनं अध्यक्ष आणि सिनियर कार्याध्यक्ष पण आम्ही जाहीर केलेले आहेत. बाकीच्या आजच्याच मिटिंगला आम्ही धरून घेणार आहे. तोही सगळ्यांची संमती घेतलेली आहे. ती नावं आम्ही उद्या प्रेस नोट काढून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू. असं एक मिनिट, असं काही नाही. का प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्या संदर्भामध्ये नंतर काही प्रेस नोट काढली गेली. त्या संदर्भात त्या प्रेस आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.